नाशिकच्या जागेवर शिवसेनेचा उमेदवार असणार की भाजपचा, याबद्दल बराच कल्ला सुरू होता आणि तो कल्ला मुख्यमंत्र्यांनी स्वतःला अपेक्षित अशा पद्धतीत संपवले. नाशिकची जागा ही शिवसेनेला मिळाली. आता नाशिकची जागा शिवसेनेला मिळत असताना तिथून हेमंत गोडसे हे उमेदवार असणार की अजय बोरस्ते उमेदवार असणार, याबद्दल आता पक्षात खल सुरू आहे. आणि असाच खल मुख्यमंत्र्यांच्या होम पिचवर म्हणजे ठाणे लोकसभा मतदारसंघात सुरू आहे. इथून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे दोन सहकारी आणि आनंद दिघे यांना मानणारे दोन शिवसैनिक एकमेकांसमोर उभे ठाकणार. त्यातला कोण शिंदेंना महत्वाचा किंवा शिंदेंचं प्रेम कोणावर, या सगळ्या गोष्टींकडे आता ठाणेकरांचं लक्ष लागेल. आणि यापैकीचे एक उमेदवार आपल्या बरोबर आहे, ते आहेत रवींद्र सदानंद फाटक. आपण रवींद्र फाटक यांना थेट विचारणार आहोत. फाटक साहेब, मला सांगा की तुम्ही दिघे साहेबांच्या जवळचे म्हणून ओळखले जात होतात, त्यानंतर तुम्ही नारायण राणे यांच्या जवळचे म्हणून ओळखले जात होतात. आता ज्या वेळेला महासत्तांतर घडलं त्यावेळेला उद्धव ठाकरेंनी तुम्हाला एकनाथ शिंदेंना मनवण्यासाठी पाठवलं होतं. पण यातलं सगळ्यात महत्वाचं म्हणजे आनंद दिघेंशी तुमची पहिली झालेली ओळख कोणी घडवून आणली, ती कुठे घडली आणि काय नेमकं त्या दिवशी घडलं होतं? नाही, माझ्या सन्माननीय दिघे साहेबांची पहिली भेट वाघाई स्टेटमध्ये मी एका गाडीवरून स्कूटरवरून चाललो होतो आणि माझी आणि रिक्षाची टक्कर झाली. त्या टक्करमध्ये समोरून दिघे साहेब एका गाडीतून जीपमधून येत होते. ओपन जीप होती. दिघे साहेब आणि ड्रायव्हर समोर बसता आणि दोन माणसं होती. ठोकल्यानंतर रिक्षावाल्याचं माझं थोडं तिथे बाचाबाची चालू असतानाच साहेब खाली उतरले. त्यांना माहीत पण नव्हतं मला की दिघे साहेब आहेत ते. तुम्हाला माहित नव्हतं ते दिघे साहेब? हां. तर दिघे साहेब असल्याने मला बोलले की काय चाललंय तुमचं. आणि ट्रॅफिक झालं होतं ना, ट्रॅफिकमुळे ते रस्ता छोटा होता आणि त्याच्यामुळे मला उतरले आणि मला बोलले काय चाललं. मला बाजूला घेतलं, रिक्षावाल्याला बाजूला घेतलं. तुम्ही संध्याकाळी टेमी नाक्याला यायचं एवढं मला सांगितलं. तू जा घरी आणि रिक्षावाल्याला पाठवते आणि ट्रॅफिक सुटलं. साहेब निघून गेले. मी माझ्या विभागामध्ये तिथे जिथे राहत होतो किसन नगरमध्ये तिथे गेलो. तिथे आता शिवसेनेचे आमचे ते रविकांत बगाड विभाग प्रमुख होते आणि ते शाखेत तिथे किसन नगरच्या शाखेमध्ये ऑफिसमध्ये बसायचे. मी त्यांना बोललो, दुपारी माझा थोडं छोटा मोठा ॲक्सिडेंट झालं गाडीचं, स्कूटरचं, रिक्षाचं आणि स्कूटरचं. तर थोडं माझी रिक्षाला गाडी लागली आणि गाडीचं नुकसान झालं म्हणून माझ्या रिक्षावाल्याची बाचाबाची जात असताना दिघे साहेब मध्ये आले. तर दिघे साहेबांनी मला बोललं संध्याकाळी टेंबी नाक्याला या. आता टेंबी नाक्याला जायचं म्हणून मी त्यांच्याकडे गेलो. रविकांत बगाड म्हणजे आमचे आता इथे नाही आहेत, त्या हयात नाही आहेत आणि ते शिवसेनेचं काम करत होते. तर मी त्यांच्याकडे गेलो. ते बोलले ठीक आहे रवी, आपण संध्याकाळी, आणि ते पण कोकणातलेच होते. ते मला बोललं संध्याकाळी आपण दिघे साहेबांकडे जाऊ. आणि हीच दिघे साहेबांकडे आम्ही 8-9 वाजता गेलो टेंबी नाक्याला. ही पहिली दिघे साहेबांची माझी भेट तशी झाली. आणि नंतर टेंबी नाक्याला आम्ही गेल्यानंतर दिघे साहेबांच्या ऑफिसमध्ये गेलो. तिथे बसले होते साहेब, त्यांचा तिथे दरबार चालू होता. तिथे मला बोलवलं, काय झालं साहेब, असं असं झालं. मला पण नाही माहीत. ठीक आहे, सोडून दे तुझं काम, तुम काय लागलं कधीही लागलं तर तू इथे ये. त्या दिवशीपासून मला दिघे साहेबांची माझी पहिली ओळख. आणि त्याच्यानंतर मग मी मराठी माणूस असल्यामुळे, बाळासाहेबांवरती प्रेम असल्यामुळे शिवसेनेवरती प्रेम होतात आणि त्याच्यामध्ये दिघे साहेब त्या दिवशी भेटल्यापासून मी दिघे साहेबांच्या प्रेमात गेलो. काही काळ तुम्ही आनंद दिघेंचं ड्रायव्हिंग पण करत होता असं बोललं जातं. तर त्यांची गाडी चालवणं हा एक वेगळाच विषय होता. त्यांनी तुम्हाला त्यांची गाडी किंवा गाडीचं स्टिअरिंग तुमच्या हातात देण्याच्या आधी काही तुमच्या बाबतीत काही माहिती जाणून घेतली होती का, किंवा ते तुमचं नाव कोणी सुचवलं आणि तुम्हाला गाडी येते हे त्यांना कोणी सांगितलं होतं? बरं, त्यात आनंद दिघेंची गाडी चालवायची म्हणजे वेगळी जबाबदारी, तर ते नेमकं काय होतं? नाही, काय झालं, मी टेंबी नाक्याला सकाळ दिवसभर आपण काम करायचं. मी काम करत होतो. काम केल्यानंतर मी एक छोटी फियाट गाडी घेतली. हळूहळू थोडं काम करत असताना एक छोटी गाडी घेतली आणि गाडी रिपेअरिंग फियाट गाडी घेऊन मी जायचो तिथे आणि साईडला लावायचं. साहेब जीपमधून यायचे. तर शनिवार असला की साहेब शनी मंदिरात जायचे किंवा संध्याकाळी उपवास सोडवण्यासाठी साहेब वृंदावन सोसायटी बहिणीकडे जायचे किंवा मंदिरात जायचं. तर मी माझी गाडी, मग ड्रायव्हर दिवसभर काम, त्यांचे जे ड्रायव्हर होते जे काय, तर दिवसभर ट्रॅव्हलिंग करून ते हे करून येऊन संध्याकाळी सोडून द्यायचे ते. मग मी असायचो संध्याकाळी 10 वाजले की मी दिघे साहेबांच्या त्या मठामध्ये दिघे साहेबांच्या तिथे ऑफिसमध्ये जायचो, बसायचो आम्ही तिथे.
मग रात्रभर साहेब जोपर्यंत झोपत नाही तोपर्यंत आम्ही तिथे बसून असायचो. मग साहेब काय करे, याला बोलव त्याला बोलव, अशा गोष्टीचं आम्ही कामं करत बाकी. आणि हळूहळू साहेबांच्या प्रेमात गेलं. साहेबांना वाटलं की आम्ही लोक काम करतोय आणि साहेबांकडे म्हणजे विश्वास वाटला की हे लोक आपले लोक आहेत. त्या माध्यमातून हळूहळू विश्वास पटत गेला. तर मला बोललं, एक कोणाची गाडी आहे का बाहेर? तर साहेब माझी गाडी आहे. मग पहिला आम्ही त्या बाजूला शंकर भगवानचं शनीचं मंदिर आहे तिथे देवळात जायचो. साहेब बाजूला बसायचं. आम्ही घाबरायचो, एवढे आता दिघे साहेब आपल्या गाडीत बसले आहेत. आणि या माध्यमातून हळूहळू ती सुरुवात झाली. आणि सुरुवात झाल्यानंतर मग कधी कधी चान्स मला मिळाला की बाहेर जायचं झालं, उद्या पुण्याला जायचं झालं, पुण्याला असेल किंवा साताऱ्याला असेल किंवा आम्ही भीमाशंकरला जायचो, तर आपली गाडी असायची आणि त्या गाडीला माझी गाडी असायची. मग ती मी हळूहळू गाडी माझी चेंज झाली, मी नवीन गाडी घेतली, साहेब बसायला लागले म्हणून. या सगळ्या गोष्टीच्या माध्यमातून साहेबांवरती एक विश्वास तयार झाला की बाबा हे विश्वासाची लोक आहेत, त्यांना काही हे नाही. त्याच्यामुळे तो प्रेम आमचा कायम. आनंद दिघेंनी तुमच्यावर प्रेम ठेवलं आणि तुमची भरभराट झाली असं ठाण्यामध्ये बोललं जातं. त्यांच्यामुळेच तुम्ही बांधकाम व्यवसायामध्ये आलात किंवा त्यांनी तुम्हाला अभय दिलं असंही म्हटलं जातं. अनेक आख्यायिका सांगितल्या जातात, अनेक कथा ह्या गॉसिपमध्ये बोलल्या जातात. तुमचं बांधकाम आणि त्याला असलेला आनंद दिघेंचा आशीर्वाद, काहींचं म्हणणं असं होतं की तुम्ही काही काळ आनंद दिघेंचे पार्टनरही होतात. खरं काय आणि खोटं काय आजपर्यंत महाराष्ट्राला माहिती नाहीये, पण तुम्ही नेमकं आनंद दिघेंच्या बाबतीतलं किंवा तुमच्या व्यवसायाच्या बाबतीतलं दिघे साहेबांचं योगदान काय होतं? बघा, दिघे साहेब असला काही संबंध नाही. दिघे साहेब एक आशीर्वाद द्यायचे. आम्ही छोटी मोठी कामं करायचो ठाणे शहरामध्ये, वाघा इस्टेटमध्ये. तेव्हा बेसिक अनलिगल हा विषय असायचा, म्हणून आम्ही काम करायचं. किंवा नगरपालिकेचं प्राधान्य सहकार्य पाहिजे असेल, कधी काय प्रॉब्लेम असेल, रिडेव्हलपमेंटची कामं करत असताना लोक पण आपल्यावर विश्वास ठेवून कामं करत होते. लोक खाली केल्यानंतर उद्या अनलिगल असेल त्याच्यासाठी आम्हाला प्रॉब्लेम येत होते, कारण वाघा इस्टेट कधी लिगल झालंच ते. त्याच्या माध्यमातून पर्यायी म्हणून तो धोकादायक बिल्डिंग असली की तोडून आम्ही बांधायचो. त्यासाठी मग साहेबांना आम्ही बोलवायचो. साहेबांनी नारळ फोडला की आम्हाला आशीर्वाद मिळाला आणि साहेब आमच्या प्रेमापोटी यायचे. साहेब येत आहेत, दिघे साहेबांनी नारळ फोडला म्हणजे असा विषय, म्हणजे आम्हाला टेन्शन नसायचं. पण तरी पण कधी नगरपालिकेच्या माध्यमातून, कमिशनरच्या माध्यमातून आम्हाला वाटलं किंवा अधिकाऱ्यांना वाटलं की बिल्डिंग धोकादायक आपल्या अनलिगल असल्यामुळे तोडायची नोटीस आली की आम्ही साहेबांना सांगायचो, साहेब असं असं झालेलं आहे. मग साहेब फोन करायचे, व तिकडे जाऊ नको, त्रास होऊ नको, ते गरीब लोकांच्या सोसायट्यात बनवतात, त्यांना मदत झाली पाहिजे. या माध्यमातून त्यांनी आम्हाला बरेच मदत केलेली आणि त्यांच्या माध्यमातून करत असताना त्यांनी आम्हाला खरोखर ते आशीर्वाद दिले म्हणून आम्ही इथपर्यंत पोहोचू शकलो. मला एक सांगा पाठक साहेब की सुरुवातीला आनंद दिघे, त्यानंतर नारायण राणे, उद्धव ठाकरे आणि आता एकनाथ शिंदे, म्हणजे पक्षाचा जो सर्वोच्च नेता असतो किंवा जो प्रमुख असतो त्याच्यावरती तुमची माया किंवा तुमचं प्रेम जडतं आणि त्यांचे तुम्हाला आशीर्वाद मिळतात. अशी काय तुमच्याकडे जादू आहे? लक्ष्मी दर्शन हे तर अनेक लोक करत असतात पक्षासाठी, संघटनेसाठी, पण प्रत्येक वेळेला पक्षाच्या प्रमुखाच्याच जवळ जाण्याचा जो काही तुमचा योग आहे तो नेमका काय आहे? बघा, सन्माननीय पहिले दिघे साहेब असतील, राणे साहेब असतील किंवा उद्धवजी असतील किंवा आता आमचे शिंदे साहेब असतील, बघा विश्वासाने ज्या नेत्यावर सोबत राहिलं ना, आपण जिथे आम्ही काम केलं, ज्या नेत्यासोबत राहिलं एकदम लॉयल्टीने राहिलेलं, कुठेही 19-20 केलं नाही. जेव्हा दिघे साहेबांकडे होतो एकनिष्ठ आम्ही दिघे साहेबांसोबत होतो. दिघे साहेब गेल्यानंतर सन्माननीय राणे साहेब आपले होते, राणे साहेबांसोबत गेलो, राणे साहेबांसोबत एकनिष्ठ होतो. त्याच्यानंतर उद्धव साहेबांकडे होतो, त्यांच्यासोबत पण आपण त्यांच्या पार्टीसोबत एकनिष्ठ राहिलो. आज शिंदे साहेबांसोबत आलो, जेव्हा मी राणे साहेबांना सोडून शिंदे साहेबांच्या माध्यमातून उद्धव ठाकरेंकडे गेलो, आम्ही एकनिष्ठ. शिंदे साहेब आमचे नेते होते, या जिल्ह्याचे नेते ते करत होते, त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही एकत्र म्हणून काम केलं. आज आल्यानंतर एकनिष्ठ राहिल्यानंतर प्रत्येक नेत्याला विश्वास असतो की हा माणूस आपल्यासोबत राहू शकतो, कुठेही दगाफटका देऊ शकत नाही. असं आम्ही कामच केलं नाही आजपर्यंत. मला सांगा की 2005 मध्ये ज्या वेळेला नारायण राणेंना पक्ष सोडावा लागला आणि तुम्ही राणेंचे जवळचे होतात, समर्थक होतात, म्हणून तुम्ही बाहेर गेलात, राणेंबरोबर गेलात, तर त्यावेळेला तुम्ही स्थायी समितीचे अध्यक्ष होतात आणि तरीही तुम्ही राणेंचे समर्थक असतानाही उद्धव ठाकरे तुम्हाला सतत हे सांगत होते की स्थायी समितीच्या अध्यक्षपदाचा कार्यकाळ रवींद्र तुम्ही पूर्ण करा. तर हे नेमकं काय होतं इतका तुमचा त्यांच्यावरती? म्हणजे एका बाजूला तुम्ही राणेंचे समर्थकही होतात आणि दुसऱ्या बाजूला उद्धव ठाकरे तुमच्यावर विश्वासही ठेवत होते. तर ही जी तारेवरची कसरत होती ती तुम्ही कशी करत होतात? कारण बघा, ज्या वेळेला
20 जून 2022ला ज्या वेळेला एकनाथ शिंदेंनी बंड केलं त्यावेळेलाही दुसऱ्या दिवशी त्यांना मनवण्यासाठी तुम्ही आणि मिलिंद नार्वेकर गेला होतात. तर हे जे नेतृत्वाचं तुमच्यावरती विसंबून राहणं किंवा तुम्हाला एखादं काम देणं हे नेमकं काय होतं? तर बघा, जेव्हा राणेसाहेब जेव्हा सोडून गेले आणि राणेसाहेबात मी सोबत होतो, बघा ते माझ्या कोकणातले नेते होते. त्यांनी असं कसं सांगितलं नाही मला की शिवसेना सोडून तू माझ्यासोबत घे, हे आधी कधीच नारायण पण मला बोलले ना. पण एका प्रेमापोटी मी त्यांच्यासोबत राहिलो. त्याच्यानंतर मी उद्धव साहेबांकडे गेलो. उद्धव साहेबांनी मला बोलवलं, ते सगळं सांगितल्यानंतर मी त्यांना बोललो, स्टँडिंग कमिटीचा मी चेअरमन आहे आपल्या पक्षाचा, पाहिजे असं तर राजीनामा देतो. उद्धव ठाकरे बोलले, तू आपलं तुझं काम करत बस. मला कधी तेव्हा मी राणेसाहेबांसोबत ना, पण एक दोस्ती म्हणून त्यांच्यासोबत होतो. त्याच्यानंतर काही प्रॉब्लेम झाल्यानंतर मी तो पक्षात मला काढलं उद्धव ठाकरेंनी. मग मी राणेसाहेबांसोबत राहिलो आणि त्याच्या माध्यमातून करत गेलो, राणेसाहेबांसोबत राहिलो. नंतर मी जेव्हा शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली पुन्हा शिवसेनेत आलो मी, त्याच्यानंतर मी शिंदे साहेबांसोबत राहिलो आणि पक्षप्रमुख म्हणून उद्धव ठाकरे होते. त्यांच्या रॉयल्टीमध्ये आम्ही होतो सगळे लोक. शिंदे साहेब सांगायचे, शिंदे साहेबांनी मला पालघरची जबाबदारी दिली, पालघरमध्ये आम्ही काम करत होतो, उद्धव साहेबांनी दिली, त्याच्यामध्ये काम करतच होतो आम्ही. आणि एका विश्वासाने काम करत असताना आपला पक्ष वाढवावा या माध्यमातून आपण प्रयत्न करतो. जी जबाबदारी दिली ती 100% आपण पार करतो. या 100% जबाबदारी पार पाडण्याच्या प्रक्रियेतूनच एकनाथ शिंदे यांच्यावर पिस्तूल रोखण्याची वेळही तुमच्यावर आली होती, ज्या वेळेला राणे आणि ठाकरे संघर्ष झाला त्यावेळेला, आणि त्यामुळे तुम्ही शिवसैनिकांच्या रोषाला कारणीभूत ठरला होता. काय घडलं होतं ते? ही जी शाखा होती किसन नगरची, तिथे नेमकं काय घडलं होतं? नाही, असं काही नाही. तर तो विषय तेव्हा शिवसेनेच्या शाखेवरती असं झालं होतं की शिवसेनेची शाखा आहे ती, आणि शिवसैनिक मी असल्यामुळे शिवसेनेमध्ये आम्ही बसलो होतो. मी पक्षातच होतो ना, असं तर कुठे गेलो नव्हतो. त्याच्यामुळे मी शिवसेनेच्या शाखेमध्ये कोणी गैरसमज केला असेल की त्याच्यावरती काँग्रेसचा झेंडा लागला, असं कधीच होऊ शकत नाही. पण त्या गोष्टीवर त्याच्यावर गैरसमज झाला, त्याच्यामध्ये थोडे वादविवाद झाले. लोकल लेवलला होते, तर लोकल लेवलला वादविवाद झाल्यामुळे हा विषय झाला. बाकी त्याच्यात काही बाकी त्यामध्ये फारसं काही नव्हतं. तुम्हाला एकनाथ शिंदेंनी एवढं झुकतं माप देऊन भरभरून देण्याचं, बघा तुम्हाला ठाण्याची विधानसभा दिली, त्यानंतर विधान परिषद दिली, त्याच्या आधी तुम्हाला कोकण स्थानिक स्वराज्य संस्थेमधूनही उमेदवारी मिळाली होती. तर या सगळ्या गोष्टींचा जर विचार केला तर एकनाथ शिंदे या माणसाचं तुमच्या आयुष्यातलं योगदान काय आहे? नाही, बघा मला शिंदे साहेबांनी जेव्हा पक्षामध्ये मी आलो आता, त्याच्यानंतर मला साहेबांनी ठाणे विधानसभेची, मला ठाणे विधानसभेत माझं कामच नव्हतं खरं सांगतो. मी वाघा एस्टेटमध्ये काम करत होतो. पण अचानक महायुती तुटल्यामुळे पळापळ झाली. मला बोलले, शिंदे साहेब बोलले की रवी तुला ठाण्यातून, साहेब आपली आपण बोलताय तर मी उभं राहायला तयार आहे, पण माझं काम नाही तिथे. तेव्हा मी नवीन काँग्रेसमधून आलो होतो, त्या माध्यमातून मला तिथे जायचं होतं. तरी मला जो आदेश दिला साहेबांनी त्या माध्यमातून मी प्रयत्न केला, त्याचं अपयश आलं. साहेब माझ्या घरी आले. साहेबांनी मला काय तू टेन्शन घेऊ नको, त्याच्या माध्यमातून तुला आमदार मी करणार. नंतर विधान परिषदेला जेव्हा ही वसंत डावकरे साहेबांच्या समोर मला जी उमेदवारी मिळाली, त्या माध्यमातून साहेबांनी स्वतः जबाबदारी घेतली, मला उमेदवारी दिली. त्याच्या माध्यमातून बघा, उमेदवारी देणं, उद्धव ठाकरेंनी दिली उमेदवारी मला, पण निवडून आणण्याचं काम फक्त सन्मान एकनाथ शिंदे साहेब आणि देवेंद्र फडणवीस साहेबांनी केलं, म्हणून मी आमदार झालो. आता मला सांगा, आता आमदारकीनंतर तुमचे डोळे लागले ते ठाणे लोकसभेच्या खासदारकीकडे किंवा ठाणे लोकसभेच्या उमेदवारीकडे. तुमचं नाव खूप मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे. प्रताप सरनाईक आहेत, नरेश मस्के आहेत, आणि आत्ता मुख्यमंत्रीपदी असलेल्या एकनाथ शिंदे यांना निरुपद्रवी सहकारी हवाय की उपयोगी नेता हवाय, अशा पद्धतीची एक गोष्ट समोर येते. दुसरे लोक उपयोगी असू शकतील, पण तुम्ही निरुपद्रवी असल्याचं ठाण्याच्या राजकीय वर्तुळामध्ये चर्चिलं जाते. तर हे काय आहे? तुम्हाला ही उमेदवारी दिली तर ती तुम्हाला पेलवता येणार आहे? नाही, साहेबांनी मला जर संधी दिलीच, नक्कीच शिंदे साहेबांनी जर मला संधी दिली, नक्कीच आपण हा प्रयत्न 100% सीट काढायचा प्रयत्न करू. आणि जसं पक्षाची जबाबदारी आहे, पक्षाची जबाबदारी दिलीच मला, साहेबांनी जर माझ्यावर विश्वास टाकला, तर नक्कीच साहेबांच्या नेतृत्वाखाली मी हे काम पेलू शकतो. पण मग त्यातून महाराष्ट्रातलं तुमचं कधी काळी, बघा तुमचं एक स्वप्न होतं आमदार होण्याचं,
त्यानंतर तुम्हाला स्वप्न पडायला लागलं की मंत्री होण्याचं, मग आता ते मंत्री होण्याचं स्वप्न सोडून मग तुम्हाला दिल्ली वारी करावी लागेल. तर त्यासाठी, कारण असे अनेक उमेदवार आहेत, म्हणजे अगदी आपण पाहिलं तर नाशिकमधले राहुल ढिकले आहेत ज्यांना जायचं नाहीये दिल्लीमध्ये, किंवा उदय सामंत आहेत कोकणातले ज्यांना जायचं नाहीये दिल्लीमध्ये. दिल्लीत गेल्यानंतर राज्यातल्या राजकारणाला पूर्णविराम मिळतो. तुम्ही त्याला तयार आहात का? नाही बघा, पक्षाचं काम करत असताना जी संधी पक्ष देत असतो त्या संधीचा पक्षाचा पहिला पक्षाबद्दल विचार करावा लागतो. साहेबांनी मला संधी दिलीच नक्की, तर मला सांगितलं दिल्लीत जायचं दिल्लीत जाऊ, आणि ते काम करत असताना दिल्लीत जरी केलं तर आपल्याला आपल्या ठाणे शहरामध्ये, ठाणे जिल्ह्यामध्ये जे काम करायचंय पक्षाचं ते करायचंच आहे आपल्याला. हे आहेत रवींद्र फाटक. खूप मोठं लंबचौडं न बोलता शिवसैनिकांना अभिप्रेत असेल आणि मैदानातल्या किंवा रस्त्यावरच्या कार्यकर्त्याला समजू शकेल अशी भाषा आणि असं काम करण्याचा हातखंड असलेले रवींद्र फाटक हे ठाणे लोकसभेसाठीचे एक प्रबळ उमेदवार म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जाते. त्यांची उमेदवारी म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासाठी आपला निरुपद्रवी माणूस किंवा त्यांच्या समोर एखादा उपयोगी नेता अशाच स्वरूपातलं समीकरण येताना दिसतंय. अर्थात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज्याच्या सर्वोच्च पदावर बसून नेमका कशाचा विचार करणार आणि कशाला कौल देणार, त्याच वेळेला शिंदेचं प्रेम नेमकं कोणावर, रवींद्र फाटकांवर की प्रताप सरनाईकांवर किंवा आपल्या राजकीय हनुमान असलेल्या नरेश म्हस्केंवर, याचा फैसला अवघ्या काही काळातच होणार आहे. कॅमेरामन शिवा आणि असीम भुरेसह मी राजेश कोचरेकर, टाइम महाराष्ट्र, मुंबई.